10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. ग्रँड फिनालेला या ठिकाणी होते सुरुवात. बॉलर तयार. पहिला चेंडू शॉर्ट लेगच्या परिक्षेत्रामध्ये आपण पाहू शकतायत. अंतिम सामना म्हटला की दिवस खरं तर आठवतो 25 जून 1983चा आणि लॉर्ड्सच्या मैदानामध्ये कुणाच्या ध्यानी मनी आणि स्वप्नी नसताना भारतीय संघ विश्व विजेता झाला. कपिल देवच्या नेतृत्वाखाली 24 सप्टेंबर 2007चा दिवस चटकन डोळ्यासमोर येतो. एक लांब सडक केसांचा कर्णधार आणि कुणाच्या स्वप्नातही नव्हतं की भारतीय संघ विश्वविजेता बनेल, परंतु बनला. अंतिम सामना म्हटला की दिवस आठवतो 25 जून. खरं तर 2 एप्रिल 2011 च्या दिवसामध्ये 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, कालखंडानंतर भारतीय संघ वन डे फॉर्मॅटमध्ये विश्वविजेता बनला. अंतिम सामना म्हटला की दिवस आठवतो तो खरं तर इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आणि सूर्यकुमार यादवचा तो झेल आणि जतीन सप्रो यांचे ते शब्द लॉन्ग ऑफ. सूर्यकुमार यादव ने पकडा है अपने लाइफ का बेहतरीन कॅच. खऱ्या अर्थाने अगदी तशा प्रकारे ग्रँड फिनाले या ठिकाणी सुरू झाला आहे. BPL सीझन 7 मध्ये आपण पाहू शकताय एका बाजूने संघ पाहायला मिळतोय एक किंग अक्षय पाटील आणि कुलदीप पाटील प्रेझेंट. विपक्षामध्ये निलेश कडू प्रेझेंट, कणाद रायडर्स. यष्टांच्या मागे सुंदर झेल निखिल मोरेश्वर पाटीलच्या खेळीस पूर्णविराम, फुल स्टॉप, गॉन. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी आपण पाहू शकलात गोलंदाजीचं पृथक्करण आणि एकच जोश, एकच जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने किंगच्या डगआउटमध्ये बँड पथक, कारण यष्टांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण केल्यानंतर अक्षय पाटील यांचा क्वालिटी यष्टी रक्षण मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय आणि निखिल मोरेश्वर पाटीलच्या खेळीस येथून मात्र पूर्णविराम. साहिल राजेंद्र कुडूच्या माध्यमातून क्वालिटी गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालाय मिस्टर कुणाल पाटील, याला आपण पाहतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी करून देतोय साहिल आपल्या संघाकरिता. वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस. आणि म्हणतात ना की नदीला झरण्याची आवश्यकता आहे, योद्ध्याला शौर्याची आवश्यकता आहे, भक्ताला भक्तीची आवश्यकता आहे, हुशार विद्यार्थ्याला अभ्यासाची आवश्यकता आहे. आणि क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर चांगली सुरुवात ही प्रचंड जमेची बाजू म्हणूनच ओळखली जाते. ती करून दिलंय साहिल राजेंद्र कुडूने अगदी पहिल्याच षटकामध्ये. 2 धावा फलकावर, 1 गडी गारद. मोस्ट सक्सेसफुल ऑलराऊंडर या स्पर्धेमधला. ऑन साइडला हा देखील चेंडू हवेमध्ये आणि ऋषिकेश वझे हा 11वा झेल परिपूर्ण केलाय. ऋषिकेश वझे ज्या गोष्टीला हात लावेन त्या गोष्टीचं मी सोनं करेन या भूमिकेतला क्षेत्ररक्षक आहे. आणि बहाडोली प्रीमियर लीगच्या 7व्या हंगामामध्ये एकही झेल त्याने सोडलेला नाहीये. सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतोय की तुम्हाला ऋषिकेश वझेचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. काही क्वालिटी क्षेत्ररक्षण केलंय. तब्बल 11 झेल परिपूर्ण केलेले आहेत. ग्रेट फिल्डिंग, अद्वितीय असं हे क्षेत्ररक्षण राहिलंय. आता साहिल राजेंद्र कुडूच्या अकाउंटमध्ये जर आपण पाहिलं तर 17 विकेट्स आहेत आणि नीरज पाटीलच्या अकाउंटमध्ये 18 विकेट आहेत. याचाच अर्थ जर 2 विकेट्स आणखी घेतोय साहिल तर टॉपर ठरेल या स्पर्धेअंतर्गत. जगदीश पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी नरेंद्र वसंत किणी यांच्याकडून 100 रुपयेचा कॅश प्राइज जाहीर करण्यात आलाय. बॉलर तयार. हॅट्रिक बॉल. खूप छान पद्धतीने या देखील चेंडूची पिचिंग होती. फायनलमध्ये हॅट्रिक घेण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तो आनंद मात्र द्विगुणित झाला नाही. साहिल राजेंद्र कुडू थोडासा निराश, हताश, परंतु काय गोलंदाजी केलंय. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 2 धावा फलकावर, 2 गडी गारद. मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय बघा, काही प्रेक्षक राजा आता बांधावरती देखील विसावलेले आहेत. त्यांना फक्त क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा आहे. शुभम पाटील आणि अक्षय किणी यांना आपण त्या ठिकाणी पाहतोय. खूप छान पद्धतीने परिपूर्ण आस्वाद लुटतायत. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली त्यांनी आणि हाय फाईव्ह देखील त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. खूप सारी
मेहनत त्यांच्या माध्यमातून प्रणित पाटील यांना आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकतायत. अनेक युवती त्या ठिकाणी कॅमेरा कव्हर अप होत असताना 3 धावा फलकावर 2 गडी गारद. ऑन साइडला सजवलेला हा फटका झेल मात्र सुटलाय. जर सीमारेषेच्या पलीकडे झेल परिपूर्ण करण्यात आला तर शैला किणी मॅडम यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक फक्त महिलांसाठी आहे. आणि जर रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग झेल परिपूर्ण करतायत तर खऱ्या अर्थाने वैभव अशोक पाटील अँड ₹100 कॅश प्राइज जाहीर करण्यात आलाय. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतायत पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव समवेत रमाकांत किणी यांच्याकडून देखील सीमारेषेच्या पलीकडे जर झेल परिपूर्ण होतोय तर 200 कॅश प्राइज आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. जगदीश पाटील यांच्या प्रत्येक षटकाराकरिता संतोष किणी पोलीस पाटील महोदय एकंदरीत पोलीस दलामध्ये कार्यरत दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून देखील ₹100 कॅश प्राइज ₹200 कॅश प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत परंतु दुसऱ्या षटकामध्ये पुनरागमन करण्याचा मनसुबा मनकवडा ते मनोरथ हाताळत असताना पाहायला मिळतोय जगदीश पाटील. सुरेख पद्धतीने या फटक्याची निवड अक्षय पाटील राईट आर्म ओव्हर दी विकेट. या वेळेला प्ले अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 1.4 अशी षटकं समाप्त झालेले आहेत. 11 धावा फलकावर. ग्रँड फिनालेचा थरार आपण अनुभवतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला. खूप छान पद्धतीने इन टू दी गॅप मध्ये परंतु ऋषिकेश वजे याला देखील ओव्हरटेक करून चेंडू सीमा पार चौकार. जगदीशच्या खेळीस पूर्ण विराम गॉन. निवार मुजरा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अध्यक्ष महोदय कुमार प्रशांत चंद्रकांत कोडू, उपाध्यक्ष महोदय नितीनजी वजे, खजिनदार महोदय आकाश विलास पाटील, सचिव महोदय साहिल विलास पाटील, सहसचिव अक्षय राजू किणी, गीतेश सुभाष कोडू, तसेच सहसचिव कुमार सागर शामराव कोडू, कुणाल गजानन पाटील. जर तुम्हाला या सर्व कमिटीची मेहनत आवडली असेल तर कमिटीच्या मेहनतीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर हा झालाच पाहिजे. खूप मेहनत ही स्पर्धा नियोजित करण्यासाठी त्यांनी केलेली आहे आणि संपूर्ण कमिटीला त्रिवार अभिवादन. साहिल राजेंद्र कुडू यांनी जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण केली तर अल्पेश पाटील तसेच अचित पाटील आणि सुचित पाटील दुकटन दिवेकर पाडा यांच्याकडून एकंदरीत 1500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 15 धावा फलकावरती आहेत. 3 गडी गारद. 15 नोव्हेंबर 1989 कराचीच्या मैदानामध्ये क्रिकेटच्या देवाने अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर याने पहिलं पाऊल ठेवलं आणि पुढे जाऊन इतिहास रचला. तो जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर. सुंदर गोलंदाजी अद्वितीय स्वरूपात आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून. मी विनंती करतोय आदरणीय रमाकांतजी किणी साहेब शेतमालक, अशोकजी वजे साहेब शेतमालक
आणि दीपकजी कुडू साहेब शेतमालक, आपल्या पुण्याईने आपल्या सहकार्यानेच हे मैदान भाडोली प्रीमियर लीग करिता लाभलं. जर आपण उपस्थित असाल तर आपण कृपया करून या मुख्य व्यासपीठावर. सर्व कमिटी आपले स्वागत एकंदरीत अदा करू इच्छिते, आपण यावं प्लीज. इनसाइड आउट खेळायचं होतं, चेंडू मात्र हवेमध्ये. संजित रामचंद्र पाटीलच्या बॅटमधून सजविला फटका डीप पॉइंट झोनमध्ये. बहारदार स्वरूपाचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात. पूजक ठाकूर सारखा एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 18 या अंकावर. खरं तर 18 नंबरच्या जर्सीने धुमाकूळ घातला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर. परंतु 18 नंबरची जर्सी का परिधान केली विराट कोहलीने? कारण 18 नोव्हेंबर 2006 मध्ये त्यांचे पिताश्री प्रेम कोहली यांचं निधन झालं होतं आणि त्या कारणास्तव मात्र पुढे जाऊन त्या नंबरची जर्सी परिधान केली आणि जागतिक क्रिकेट गाजवून दाखवलं. आजही शतकानंतर ते सेलिब्रेशन आपल्या वडिलांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन देताना तो खेळाडू पाहायला मिळतो. 19 धावा झालेल्या आहेत. साहिल राजेंद्र कुडू आतापर्यंत आणखीन 2 विकेट घ्यावे लागतील. जर या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स आले तर हायेस्ट विकेट टेकर ठरेल. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय आणि आता जर आपण विकेटची संख्या तपासून पाहिली, मेहुलच्या चेहऱ्यावर बघा किती स्माईल आलंय. त्याला देखील ठाऊक झालंय की इक्वल झालेला आहे. नीरज पाटीलच्या अकाउंटमध्ये 17 विकेट्स आहेत आणि साहिल राजेंद्र क्या बात आहे यार. नीरजच्या अकाउंटमध्ये 18 विकेट, साहिलच्या अकाउंटमध्ये देखील 18 विकेट. जोरदार त्यांचा गजर आला पाहिजे. मोस्ट सक्सेसफुल ऑलराऊंडर BPL सीझन 7 मध्ये साहिल राजेंद्र कुडू. ग्रेट अचिव्हमेंट. जबरदस्त हे प्रदर्शन राहिलंय आपल्या संघाकरिता. म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्हाला लाखो करोडो व्यक्तींचा जरी विरोध असला तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक असते आणि ती धमक दाखवून दिलंय साहिल राजेंद्र कुडू या गोलंदाजाने. 18 विकेट्स आतापर्यंत या स्पर्धेअंतर्गत. इथे मात्र टॅप करण्यात आलं अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलने. गार्गेश गजानन पाटीलच्या बॅटमधून सिंगल तर आले. दुसरी धाव देखील सिंगलमधून डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आली आणि 2 धावा लिली या रीतीने सहजतेने सुलभतेने सुजलाम सुफलाम अशा या सतुबाई क्रीडांगणामध्ये परिपूर्ण केल्या जात आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा आपण विचार केला तर गाव पातळीवरील सर्वाधिक यशस्वी लीग फॉर्मॅटमधील स्पर्धा कोणती असेल तर भाडोली प्रीमियर लीगचं नाव हे आदर्शाने घेतलं जाईल. जवळजवळ 8 तालुके आहेत पालघरमध्ये. पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड. 5344 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे पालघर जिल्ह्याचं. त्यामध्ये 8 पंचायत समित्या, 1 जिल्हा परिषद आहे आणि 1008 गावे, 3818 पाड्यांमधील सर्वात मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, सुप्रसिद्ध, सुविख्यात, अग्रगण्य अशी स्पर्धा पाहायला मिळते. भाडोली प्रीमियर लीग व्ह्यूवरशिप देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रचंड फोफावताना आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत तब्बल 210 व्ह्यूवरशिप ही जाऊन पोहोचले. हा इतिहास आहे. कुठल्याही गावाच्या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून इतकी व्ह्यूवरशिप मिळालेली नाहीये. परंतु भाडोली प्रीमियर लीगची स्पेशालिटी ठरलंय की यूट्यूबच्या माध्यमातून देखील 200 पेक्षा जास्त प्रेक्षक आस्वाद घेत आहेत. प्रफुल्ल पाटील आणि मनोज पाटील यांकडून नमित पाटील जर विकेट घेतोय गार्गेश या फलंदाजाची तर प्रत्येकी 500 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल. मनोज पाटील अँड प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून. नमित पाटील जर गार्गेशला बाद करतोय. बघा प्रेक्षकांची संख्या यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रचंड आणि मॅन्युअली देखील ऑन ग्राउंड खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. बॉलर तयार. पहिला चेंडू श्रीकांत किणी मात्र या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. 22 या अंकावरती धाव फलक जाऊन विसावलंय. लहान बाल गोपाळांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. नारी शक्ती देखील प्रचंड BPLची सर्वात मोठी खासियत राहिलंय आणि यंगस्टर्स देखील खूप मोठ्या संख्येने
अपसाईडला सजवलेला हा फटका आपण पाहू शकतायत. एक्स्ट्रा कव्हरला गवसणी घालत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. संजित रामचंद्र पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. पदलालित्य खूप सुंदर होतं. खरं तर आधी त्याने लेग स्टंपवरती स्टान्स घेतला, त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की चेंडू थोडासा ओव्हर पिच आहे आणि त्या कारणास्तव मात्र मिडल स्टंपला थोडासा शफल झाला. चेंडू पायांना मात्र थोडंसं स्विफ्ट केला आणि तदनंतर ऑन दी टोज फटका सजवला गेला सीमारेषा पलीकडे. संजित रामचंद्र पाटीलच्या बॅटमधून फलकावर 26 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर पदलालित्य अगदी निर्जन स्थळी जाऊन चेंडू आदळलाय. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय आपण पाहू शकतायत. काव्य गुडे आणि तत्पूर्वी धावफलक खूप छान रीतीने जाऊन पोहोचलाय 27 या अंकावर. जर नमित पाटील बाद करतोय गार्गेशला, तर प्रफुल्ल पाटील अँड मनोज पाटील यांच्याकडून 500 रुपीजचं कॅश प्राइज जाहीर करण्यात आलंय. नमित व्हाईट बॉल पंच मात्र या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला गेल्या 4 दिवसांमध्ये खूप चांगली साथ मिळाली पंचांची. बिरलजी नायर, झाकीर खान, आजच्या दिवसामध्ये श्रीकांत किनी, कालच्या दिवसामध्ये ललित भोईर, तदनंतर नितेश कदम, सर्व पंचांचे विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करीत आहोत. ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. खूप छान पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अनिकेत नामदेव कुडे यांच्या माध्यमातून सिंगलच मिळते. थेंबे थेंबे तळेसाचे ॲज अ लिटल ॲज अ मिकल या उक्तीप्रमाणे या धावा आलेल्या आहेत. 29 ऑन बोर्ड. समोरील संघ प्रचंड फलंदाजीच्या दृष्टिक्षेपामधून मजबूत आहे आणि त्या अनुषंगाने चांगली टोटल उभारावी लागेल. आतापर्यंत 30 धावा या फलकावर. 3 0 30 ऑन बोर्ड. 30 एप्रिल 1987 जन्मदिवस रोहित शर्माचा. पहिला असा फलंदाज ठरला जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर ज्याने 500 पेक्षा जास्त षटकार परिपूर्ण केले. पहिला असा फलंदाज ठरला वन डे फॉर्मॅटमध्ये ज्याने 3 द्विशतक झळकावण्याचा अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावरती केला. खऱ्या अर्थाने पहिला असा फलंदाज ज्याने एका इनिंगमध्ये 33 चौकार खेचण्याची किमया परिपूर्ण केली ती जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर. आणि पहिला असा फलंदाज ज्याने 250+ स्कोर केला वन डे फॉर्मॅटमध्ये 13 नोव्हेंबर 2014च्या दिवसामध्ये. एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते आणि विध्वंसक सलामीवीर म्हणून देखील जागतिक क्रिकेटच्या या परिपटलावर त्याची ओळख. जागतिक क्रिकेटचं क्षितिज वलय ज्याने गाजवलं. नमित 999 ची जर्सी परिधान करून आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती थोडीशी लेंथ अँड लाईनमध्ये सुधारणेची आवश्यकता आहे. फुलटज आहे ऑन साईडला. अनिकेत नामदेव कुडू अत्यंत सावध, साक्षपी, दक्ष, जागरूक, अलर्ट, चाणाक्ष, हुशार हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बुद्धी चातुर्याने ओजस्वी आणि तेजस्वी बुद्धिमत्तेच्या बळावर झेल परिपूर्ण करतोय फलंदाज बाद. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या मात्र वाढूच लागले आणि खूप चांगला जबरदस्त सक्सेसफुल ही लीग आपण पाहतोय. पहाडोली प्रीमियर लीग 2025चा हा रणसंग्राम. नमित राईट आर्म अराउंड दी विकेटचा हा मारा स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. 1 बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री लाईन. प्रशांत कुडू BPL चे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय यांच्या बॅटमधून एक सणसणीत, दणदणीत, खणखणीत चौकार. 4 धावा. हा जोश आणि जल्लोष बघा. कॅमेरा मात्र रोल करण्यात आलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकतायत येथे कणाद रायडर्सच्या डगआउटकडे आणि बँड पदकाच्या तलावर चिमुकले मात्र थिरकू लागले. सुंदर असं हे दृश्य आपण पाहतोय. अधिकृत स्वरूपामध्ये आतापर्यंत 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3, 4 आणि 5 अशा अंकांची जुगलबंदी. 34 धावा फलकावर, 5 गडी गारद. खूप छान पद्धती आई माऊली, सतुबाईचा कळस आणि त्या कळसावरील हा भगवा ध्वज जो रक्तरंजित इतिहास राहिलाय महाराष्ट्राचा. कोण विसरेल नरवीर तानाजी मालुसरेंना, कोण विसरेल बाजीप्रभू देशपांडेंना, कोण विसरेल यशाजी कंक यांना, कोण विसरेल कोंडाजी फर्जंद यांना, कोण विसरेल स्वराज्याचा धाकलं धनी संभाजी महाराजांना आणि कोण विसरेल
गुलामीच्या वाळवंटात जन्मास येऊन हिंदवी स्वराज्याचा अथांग महासागर निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बॉलर तयार होतोय. काव्य घुडे यांनी जर गडी बाद केला तर 1000 रुपयांचं पारितोषिक प्रवीण शिंदे यांच्या माध्यमातून. आणि येथे आपण पाहू शकलात खूप छान पद्धतीने अगदी पहिल्याच चेंडूवर ती सफलता अर्जित केले. बहाडोली गावातून एक रायझिंग स्टार नवतरुण उभरता सितारा उगवता तारा धावांची टोटल मात्र स्थिर स्थावर आपल्याला पाहायला मिळते फलकावर 33-33 या अंकावर. प्रशांत कुडू यांनी जर षटकार खेचला तर धनेश विष्णू कुडू पिंट्या यांच्याकडून 165 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बॅटर मुख्य खेळपट्टीवरती स्मिथ किणियाला आपण पाहतोय. जणू काही इंजमाम उल्लखची आठवण परिपूर्णरित्या करून देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर. 34 लॉस ऑफ 6 विकेट्स. बॉलर तयार काव्य घोडे उदयोन्मुख खेळाडू भाडोली गावाच्या माध्यमातून. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्मिथ किणीच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून जातोय हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना सीमारेषा पलीकडे हा जोश हा जल्लोष हा ओसंडून वाहणारा आनंद जबरदस्त जणू काही धुमाकूळ धूम धडाका. सध्या चिमुकल्यांची मौज बघा. परीक्षेचं काही पडलेलं नाहीये. अगदी 2 महिन्यांवरती परीक्षा येऊन टेपलंय परंतु ज्या रीतीची मौज सुरू आहे चिमुकल्यांनो आता अभ्यास करा. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचलंय. चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज 37 या अंकावर. कारण आता जर तुम्ही अभ्यास केलात तर भविष्यामध्ये अगदी 6 ते 8 तास खऱ्या अर्थाने साहेबाप्रमाणे तुमचं आयुष्य असेल. परंतु आता जर मौज केली तर भविष्यामध्ये 12 तास तुम्हाला नोकरी करावी लागेल. तुमच्या हातामध्ये तुमचं भवितव्य आहे हे कधीच विसरू नका. क्रिकेटची मौज जरूर घ्या परंतु अकॅडमिक इयर्सकडे कधीच दुर्लक्ष करू नका. धावांची टोटल आहे 37 धावा. काव्य घोडे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हा मारा. कुलभर टप्प्याचा चेंडू होता. स्मिथ त्या ठिकाणी सजवतोय फटक्याला. सिलिमिडॉन परिक्षेत्रामध्ये सिंगल तर मिळाले आणि येथून धावफलक आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर. प्रदीप दत्तात्रेय पाटील त्या ठिकाणी हाय फाईव्ह देतात त्यांच्या साथीने. राजू नाना पाटील यांना आपण पाहतोय. दीपकजी पाटील यांना देखील आपण पाहू शकतायत. खूप सुंदर असं हे दृश्य. जर षटकार येतोय तर धनेश विष्णू कुडू यांच्याकडून 165 रुपयांचं पारितोषिक आहे प्रशांत कुडू करिता. स्मॅश केला ऑफ साइडला. क्रॅकिंग 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 स्ट्रोक. वाडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय. प्राप्ती पाटील अँड कंपनी यांच्या स्वागतासाठी हा षटकार आलाय आणि षटकारानंतर धावफलक पण पाहतोय 44. सॉलिड स्ट्रोक 165 रुपयांचं पारितोषिक आहे लक्षात असू द्या. उद्यापासून आग्री समाज बांधवांचा वर्ल्ड कप अर्थातच आग्री प्रीमियर लीग नूतन नगर क्रीडा नगरी माकणेच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. धावांची टोटल आहे 44 धावा ज्या फलकावरती सजलेल्या आहेत. आणि संपूर्ण बहाडोली गावातील नागरिकांना हे आवाहन आहे आपण यावं माकणेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आणि आग्री समाज बांधवाच्या त्या वर्ल्ड कपला 4 चांद आपण लावावेत. आपलं सहर्ष असं स्वागत त्या स्पर्धेअंतर्गत आम्ही करीत आहोत. आपणास मानाचं सन्मानाचं असं हे निमंत्रण आहे. उद्याच्या दिवसापासून क्रिकेट फक्त निमित्त संपूर्ण आग्री समाज बांधव एकत्रित यावेत एक सूत्रात गुंफावेत याकरिता जी स्पर्धा नियोजित केली जाते अर्थातच आग्री प्रीमियर लीग नूतन नगर माकणेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. चला पंच या चेंडूवरील धावा आपण दर्शवा प्लीज. 2 धावा दर्शवण्यात आलेल्या आहेत. इनिंग मात्र या ठिकाणी ब्रेक झालेल्या आहे.
5 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचते 46 या अंकावर. 47 चं टार्गेट. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम असणार आहे मित्रांनो. आणि खेळाडूंनो 3 धावा. ओके, शेवटच्या चेंडूवरती 3 धावा दर्शवण्यात आलेल्या आहेत. आणि याचं जर तर टार्गेटमध्ये देखील चेंजेस करण्यात येतील. आता 48चं टार्गेट आहे समोर. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य निर्धारित. 5 षटकांमध्ये जबरदस्त दृश्य मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. तमाम आगरी समाज बांधवांना मानाचं सन्मानाचं निमंत्रण. उद्यापासून आगरी प्रीमियर लीगला सुरुवात होते. नूतननगर माखणेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण जरूर या. आदरणीय देवानंद दादा कृष्णा वजे यांच्या सहकार्यातून यंदाच्या वर्षामध्ये आम्हाला देखील निमंत्रण. महत्त्वपूर्ण शेवटच्या तिन्ही दिवसांमध्ये आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम आगरी समाज बांधवांना आणि भाडोलीकरांना आम्ही विनंती करतो आपण यावं नूतननगर माखणेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. आपणास मानाचं सन्मानाचं हे निमंत्रण. आगरी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण यावं. अवघे या हा एकच नारा समालोचन कक्षामधून. टार्गेट जर आपण पाहिलं तर 48 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं आहे. जबरदस्त दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान. आपण क्रिकेटकडे आकर्षित झालो तरी कसे. 147 वर्षांचा हा इतिहास क्रिकेटच्या खेळाला लाभला आहे. परंतु एकच खेळाडू असा आला क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलं. अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटचा देव झाला. खरं तर 24 एप्रिल 1973 मध्ये या खेळाडूचा जन्म झाला मुंबई माया नगरीमध्ये. भारताच्या प्रवेशद्वारामध्ये 7 बेटांच्या शहरामध्ये. पुढे जाऊन 15 मार्च 1989 मध्ये हाच खेळाडू कराचीच्या मैदानामध्ये पाकिस्तानच्या विरोधात उतरला मुख्य खेळपट्टीवर. पुढे जाऊन 9 ऑगस्ट 1990च्या दिवसामध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये पहिलं शतक इंग्लंड संघाच्या विरोधात त्याने परिपूर्ण केलं. त्यापुढे जाऊन 31 मार्च 2001 मध्ये पहिला असा फलंदाज ठरला ज्याने 10,000 धावा परिपूर्ण केल्या त्या वन डे फॉर्मॅटमध्ये. त्याही पुढे जाऊन 24 फेब्रुवारी 2015 मध्ये कॅप्टन रूप सिंग स्टेडियम ग्वालियरच्या मैदानामध्ये पहिला असा फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर ज्याने खऱ्या अर्थाने द्विशतक वन डे फॉर्मॅटमध्ये कंप्लीट केलं. त्याही पुढे जाऊन 16 मार्च 2012 मध्ये शेरे बांगला स्टेडियम मिरपूरच्या मैदानामध्ये 100 शतकं झळकावण्याची किमया त्याच्या बॅटमधून परिपूर्ण करण्यात आली. 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 18,426 धावा, 44.83 ची सरासरी. एकंदरीत 49 शतके, 98 अर्धशतके वन डे फॉर्मॅटमध्ये. आणि कसोटी फॉर्मॅटचा विचार जर आपण केला तर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा, 51 शतके आणि 68 अर्धशतके त्याच्या बॅटमधून. तब्बल 2016 चौकार वन डे फॉर्मॅटमध्ये आणि 2076 चौकार कसोटी फॉर्मॅटमध्ये. एकंदरीत 50,804 चेंडू खेळण्याचा मान मिळवत असताना 34,347 धावा सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमधून आल्या. साहित्य, समाज आणि आदी क्षेत्रांमध्ये दिला जाणारा असामान्य सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सचिन रमेश तेंडुलकरचा सत्कार करण्यात आला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते. आणि खऱ्या अर्थाने आज क्रिकेटचा देव म्हणून त्याची ओळख या खेळाडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलं ते क्रिकेटचं. प्रतिभा दोघांकडेही समान होती. विनोद कांबळे देखील कमी नव्हता, परंतु डिसिप्लिनचा अभाव होता. मानवी आयुष्यामध्ये शिस्तीचं आणि संस्कारांचं महत्त्व फार मोठं आहे. तुम्ही प्रसंग आल्यानंतर तुमचा कॅरेक्टर समोर येत असतं. आणि म्हणूनच 48 वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यानंतर देखील सचिन तेंडुलकर 48 पंचांना गोड स्माईल देऊन त्याने मैदानाचा निरोप घेतला. आणि म्हणूनच क्रिकेटचा देव अशी त्याची ओळख अधोरेखित झाली ती जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर. म्हणून मी नेहमीच उल्लेख करतो की एक क्रिकेटर म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचं व्यसन करा, परंतु गर्वाचं व्यसन कधीच करू नका. कारण क्रिकेटपेक्षा मोठा कुणीही नाही आहे. तुम्हा आम्हाला क्रिकेटने जर ओळख दिली तर त्या क्षेत्राचा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, परंतु गर्व करूच नका. गर्वाचं घर हे खालीच आहे.
आज मायथॉलॉजी देखील साक्षीदार आहे. रावण, ज्याला 18 शस्त्र आणि सर्वच पुराणं येत होती, त्याच्यासारखा खेळाडू, एक त्याच्यासारखा महान राजा म्हणून इतका महान पंडित या भूतलावर, या वसुंधरावर कधीच जन्मला नाही. परंतु रावण इतका श्रीमंत होता, एकदा सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा, तदनंतर ते ताट फेकून द्यायचा. परंतु एक गर्व आडवा आला आणि रावण नाम शेष झाला. म्हणून आज तुम्ही पाहता कोणीही आपल्या मुलाचं नाव रावण ठेवत नाही, कारण रावणाकडे चुकीची कर्म होती, गर्वाची भावना होती. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर गर्व कधीच करू नका. याची जिवंत उदाहरणं अनेक आहेत. त्यापैकी एक उदाहरण अर्थातच विनोद कांबळीला आपण पाहिलं, प्रचंड टॅलेंट होतं. पृथ्वी शॉ, प्रचंड टॅलेंट, डिसिप्लिनचा अभाव, आणि म्हणूनच यंदाच्या IPL मध्ये अनसोल्ड. एक धाव फलकावर, 48 धावांचं टार्गेट समोर आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय गार्गेश गजानन पाटील. ग्रँड फिनाले येणारे 29-28 चेंडू ठरवणार आहेत की पहिल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक कोण उचलेल. गार्गेश गजानन पाटील, कव्हर ड्राईव्हचा फटका, येथून आपण पाहू शकताय सुंदर क्षेत्र रक्षण. आणि हे काय घडलं, धावचीच्या स्वरूपामध्ये अतिशय महत्वपूर्ण फलंदाज अनिकेत नामदेव कुडू, या आधीच्या सामन्यामध्ये ज्याने 40 धावांची सैराट खेळी साकारली होती, अवघ्या 13 चेंडूंमध्ये तो फलंदाज स्वस्तात स्वतःच्या पायावर धोंडा मारून बाद होतोय. टर्निंग पॉइंट या सामन्याचा ठरू शकतोय फलंदाज बाद. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीचा ताबा घेत असताना स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील मेगा स्क्रीनवरती या ठिकाणी त्यांना कव्हर अप केलं जात आहे. 48 धावांच्या प्रत्युत्तरादाखल गार्गेश पाटीलची षटकं तुम्हाला शांत डोक्याने खेळून काढावी लागतील. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून संयमी भूमिका तुम्हाला साकारावी लागेल. फुलटॉस स्वरूपातील चेंडू, इनसाइड आउटचा फटका, संघ मालक अक्षय पाटील यांच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. काही जबरदस्त दृश्य पाहायला मिळतात. शाश्वत ऑन फायर मेगा स्क्रीनवरती हे दृश्य आपण पाहतोय. आणि जबरदस्त बळीराम पाटील यांचे सुपुत्र सध्या स्पर्धेची मौज लुटतायत. सुंदर स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग झालंय. 5 या अंकावरती धावफलक आहे. गार्गेश गजानन पाटील इंजुरीने त्रस्त आहे, तरी देखील प्रदर्शन काय केलंय, भन्नाट. एकच फटका खेळण्याचा मोह दर्शवतोय फलंदाज वारंवार. गार्गेश सारखा चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करणारा खेळाडू सोडणार नाहीये. खूप चांगलं व्हेरिएशन त्याने दर्शविलं. 5 या अंकावरती धावफलक आपण पाहू शकतायत. साहिल विलास पाटील मेगा स्क्रीनवर, बहाडोली गावचा चॉकलेट बॉय. आणि या स्पर्धेचे षटक समाप्त झालेलं आहे, लक्षात असू द्या. पंचांच्या माहितीसाठी एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर. आणि फलकावरती आहेत 5 धावा. संपूर्ण रणरागिणी टायगरचा ग्रुप त्या ठिकाणी कव्हर अप करण्यात आलेला आहे. सुंदर कार्य त्यांच्या देखील माध्यमातून सातत्यपूर्वक रीतीने अनुभवायला मिळालं. त्या संपूर्ण रणरागिणी महिला ग्रुपचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक वेगळी छाप या ग्रुपने सोडली. आदरणीय सन्माननीय साधना पाटील मॅडम असतील, तदनंतर विजया कुडू मॅडम असतील, कांचन गुडे मॅडम, सारिका पाटील मॅडम, छाया पाटील मॅडम, रीना किणे मॅडम, सुनीता पाटील मॅडम, लता पाटील मॅडम, कीर्ती किणे मॅडम, शैला किणे मॅडम, प्राप्ती पाटील मॅडम अँड विजया पाटील मॅडम, सर्व रणरागिणी महिला ग्रुपला पुनश्च एकदा मानाचा त्रिवार मुजरा. हे खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून पुढे आली आणि त्यांना देखील कव्हर अप करण्यात आलं. ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बॉलर तयार, निखिल मोरेश्वर पाटील. पंचमात्र या ठिकाणी दर्शवित असताना ही लिगल डिलिव्हरी आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक, 43 धावांची आवश्यकता. सामना मात्र आता रफ अँड टफ आहे. प्रेक्षकांना हेच बघायला आवडतं. जेवढा सामना रफ अँड टफ, तितकी जास्त उत्कंठा आणि तितकी जास्त मौज. निखिल यावेळेस
वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. आता प्रेशर आहे ते फलंदाजावर, कारण 22 चेंडू आणि 43 धावा. साहिलला थांबून घ्यावं लागेल, संयमी वृत्ती दर्शवावी लागेल. यानंतर लूज षटकं येतील, परंतु तो संयम दाखवेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. नरमाताने खेळलाय, त्याला देखील ठाऊक आहे फायनल आहे. निखिलचं षटक देखील शांत डोक्याने या ठिकाणी घेतलं गेलंय साहिलच्या माध्यमातून. 21 चेंडू आणि 42 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये पोहोचलाय. कणाद रायडर्स एका बाजूने, निलेशजी कुडो यांचा संघ आपण पाहतोय. जगदीश पाटील पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये, शॉर्ट थर्डमॅनच्या परिक्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चांगली भूमिका अदा करतायत संजित रामचंद्र पाटील वाईडिश लॉंग ऑन झोनमध्ये. त्यानंतर कैलास कडू आपण पाहतोय. सलीम डॉफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये तो आहे. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन फटका मात्र या ठिकाणी फसलाय आणि येथून स्वतः संघ मालक अक्षय पाटीलच्या खेळीस देखील पूर्णविराम. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय मेगा स्क्रीनवर कुणाल पाटीलच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. मग शिकाऱ्याच्या अनिश्चिततेचा असा हा खेळ. क्रिकेट अनिश्चितता का खेळ है, प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. 16 चेंडू शिल्लक, 39 धावांची आवश्यकता. बॉलर तयार गार्गेश. फुटॉज आहे ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यात आला इनटू दी गॅप मध्ये, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंतर्भाव केलाय तो क्षेत्ररक्षक संजित रामचंद्र पाटील याने. या आधीच्या चेंडूवर केलेली चूक
त्या चुकीची उणीव ती कसर जणू काही भरून काढतोय संजित रामचंद्र पाटील. क्रिस्टियानो रोनाल्डो याची आठवण करून देत असताना फुटबॉल प्रमाणे चेंडूला थांबवलं. आता 15 चेंडू आणि 37 धावा असं इक्वेशन या ठिकाणी बनलंय. युट्यूबच्या माध्यमातून 250 पेक्षा जास्त प्रेक्षक आता वॉच करू लागलेत ग्रँड फिनालेला. बहाडोली प्रीमियर लीगचा हा फीवर जो प्रत्येक क्षणानंतर वाढू लागलाय. काय उत्कंठावर्धक सामना आहे. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन गती परिवर्तन केलं गार्गेश गजानन पाटीलने. ही खासियत राहिलंय गार्गेशची. आता 14 चेंडू आणि 37 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतं. यावेळेस आपण पाहू शकताय डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा क्षेत्ररक्षकांनी खूप चांगली साथ दिलंय. ती गोलंदाजाला गार्गेश 13 चेंडू आणि 35 धावा. व्हॉट अ सुपर मॅच. अटीतटीचा असा सामना. सध्या मोमेंटमचा विचार जर आपण केला तर पूर्णपणे कणाद रायडर्स या संघाच्या बाजूने आहे. कारण रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ जर आपण विचार केला तर 17च्या घरामध्ये आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर दी विकेट. ओव्हरपिच चेंडू वाईट देखील जाऊ शकला असता परंतु त्याला प्लेस केलं फलंदाजाने. सिंगल मिळते. 12 चेंडू आणि 34 धावा असं इक्वेशन. काय सामना पाहायला मिळतोय. 12-34चं समीकरण. जबरदस्त जोश आणि जल्लोष आहे सध्या चिमुकल्यांच्या माध्यमातून. 12-34 व्हॉट अ मॅच. ग्रँड फिनाले रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. अजूनही दोन्ही संघांना संधी आहे कारण साहिल राजेंद्र कुडू मैदानामध्ये आहे आणि ही सर्वात जमेची बाजू. सागर सुभाष तरे यांच्यावरती कॅमेरा झूम इन झालाय. खूप मेहनत घेतली या स्पर्धेकरिता. खेळपट्टीला आखण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून सागर सुभाष तरे 4ही दिवसांमध्ये खेळपट्टीला आखण्यासाठी विशिष्ट मेहनत त्यांनी घेतली. त्यांचे विशेष आभार स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. मुकेश मास्टर मात्र नाराज असतील. सध्या मेगा स्क्रीनवरती आहेत. त्यांचा संघ पिछाडीवर राहिला या स्पर्धेअंतर्गत. 12 चेंडू आणि 34 धावा. लढण्याचा काळ, संघर्षाचा काळ जो उभा ठाकलेला आहे. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत बढ़ता है. शीशे को जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हम तो आदि पुरुष के बेटे हैं. क्यों सोचे रहा सरल होगा. हर एक संकट का हल होगा. वो आज नहीं तो कल होगा. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा हव्या आहेत 34 असं इक्वेशन सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतं. बॉलर तयार संजित रामचंद्र पाटील. 12-34चं समीकरण. हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. सिकंदर बनेल तरी कोण. कणाद रायडर्स की मग एक किंग. क्लीन बोल्ड. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड. संजित रामचंद्र पाटीलचा जलवा. फलंदाज बाद. चेंडू आणि 34 धावा. विश्वास पाटील ब्रँड ऑफ सरपाडा प्रेझेंट विश नेटवर्क. सध्या 300 पेक्षा जास्त प्रेक्षक हा ग्रँड फिनालेचा सामना पाहत आहेत. हा फीवर, हा क्रेज बहाडोली प्रीमियर लीग या स्पर्धेचा पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून गाव पातळीवरील सर्वाधिक यशस्वी अशी स्पर्धा आपण पाहतोय. 11-34चं समीकरण. बॉलर तयार. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पूजक ठाकूर.
फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता, परंतु डॉट आलाय. संजितचे एक्सप्रेशन बघा, रिॲक्शन्स बघा त्याच्या. हा झेलमी कसा काय सोडला, पूर्णपणे अग्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अपेक्षा भंग झाला आणि त्या कारणास्तव हा अटॅकिंग अप्रोच संजित रामचंद्र पाटीलच्या माध्यमातून 10-34चं हे समीकरण. मोठे फटके खेचावे लागतील आता एक किंग संघाला. खूप जास्त वेळ थांबा एकंदरीत दर्शवलाय. आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्वप्नील संजय पाटील यांच्या पुण्याईने आणि त्यांच्या सहकार्याने युट्यूबचं सौजन्य लाभलं. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप चांगलं सहकार्य कैलास कडू यांनी या नेटची व्यवस्था केली आणि म्हणूनच आज 300 पेक्षा जास्त प्रेक्षक हा अंतिम सामना पाहत आहेत. त्यांचे देखील विशेष आभार. 9 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आपण पाहतोय. रमाकांत जिकिणी त्यांचा संपूर्ण परिवार, दीपकजी कडू त्यांचा संपूर्ण परिवार अँड अशोकजी जाधव, अशोकजी वझे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्यांच्या पुण्याईने हे मैदान लाभलं, विशेष विशेष आभार. ऑन ड्राईव्हला प्राधान्य देत असताना फलंदाज पाहायला मिळतोय. सिंगल तर या ठिकाणी येते, परंतु इक्की दुक्के से काम नहीं चलेगा. दिल्ली तो अभी बहुत दूर है. राजधानी एक्सप्रेस पकडणी ही पडेगी. आता 8 चेंडूंमध्ये 8 चौकारांची आवश्यकता आहे. कर्नाद रायडर्स, परंतु शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज निवडला जाईल, साहिलचं लक्ष देखील, साहिलच्या माइंडमध्ये सध्या हा एकच विषय असेल की या 2 चेंडूंवरती जर 5 ते 6 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक लूज बॉलर समोर येणार. मंडप डेकोरेटर्स आपण कृपया करून लाईट्स स्विच ऑफ करायच्या आहेत. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके अपरिहार्य आहेत. पूजक ठाकूर अटॅक करा, वाच लागेल. स्मॅश केला ऑन साइडला. काऊ फेज मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला नाहीये. संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण, फलंदाज बाद, गॉन. पाहू शकतायत ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केरन पोलार्ड ड्वेन ब्रावोला रस्ता दाखवतो ना, अगदी तशाच पद्धतीने यावेळेस मामाने आपल्या भाच्याला रस्ता दाखवलाय आणि मेगा स्क्रीनवरती ते दृश्य सध्या आपण सेलिब्रेशनच्या स्वरूपामध्ये आता आपण पाहू शकतायत. पूजक ठाकूरला कशा पद्धतीने तो रस्ता मात्र दर्शविला गेला. कुणालच्या माध्यमातून 7-32चं हे समीकरण अशक्य प्राय दिशेने मात्र आता वाटू लागलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्थातच ऋषिकेश वझे याला आपण पाहू शकतायत. 7-32 हे इक्वेशन समोर. या चेंडूवर षटकार काहीही करून खेचावा लागेल. संजित रामचंद्र पाटील शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. गुड डिलिव्हरी. काय षटक आदळलं संजितने. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आणि 2 विकेट्स. ग्रेट बॉलिंग. आणि आता कर्नाड रायडर्सच्या डगआउटमध्ये आपण जल्लोष पाहू शकतायत. पूर्णपणे धूमधडाका. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 32 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. अगदी आपण 3 आठवडे जर मागे गेलो तर आमदार चषक कुर्जे धोडीपाडा या मैदानामध्ये एक इतिहास घडला. खरं तर 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता होती आणि 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता असताना मनोर पट्ट्यातील सावरे गावातील खेळाडू अनिकेत हरवटे याने 6 चेंडूत 6 षटकार खेचून तो सामना फिनिश केला होता. अगदी 3 आठवड्यांपूर्वी हा किस्सा घडला कुर्जे धोडीपाडाच्या मैदानामध्ये. समोर चिंचणी विभागातील संघ होता आणि त्या विपक्षात खेळत असताना अनिकेत हरवटे याने 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता असताना 6 षटकार खेचले होते. साहिल राजेंद्र कुडू ती कामगिरी करेल का? याआधी आपण पाहिलं होतं 45 धावा एका षटकात करण्याचा रेकॉर्ड आहे साहिल कुडू अँड कंपनीच्या नावावर. आज पुन्हा एकदा आवश्यकता. फलंदाज तर तोच समोर आहे. साहिलला स्वतःच्या खेळीची आठवण करावी लागेल. 6-32चं समीकरण.
पहिला चेंडू ऑन साईडला, एक धाव तर आले, दुसऱ्या धावेसाठी आले, तेथे धावचीची संधी आणि खूप छान पद्धतीने 2 धावा परिपूर्ण. आता 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचावे लागतील जर विजयी पताका रोवायची असेल. साहिल राजेंद्र कुडू इतिहास रचेल का? खऱ्या अर्थाने जी कामगिरी मात्र केली होती अनिकेत हरवटेने. फक्त 21 दिवस आधी हा किस्सा घडला पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आले होते. ते 5 चेंडूंमध्ये 5 षटकारांची आवश्यकता. बस आपण पाहू शकतायत डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगत आहे ते जगदीश पाटील यांच्या रिॲक्शन्स बघा. आता मात्र स्वतःची जागा सोडून थेट आलेले आहेत ते गोलंदाजाजवळ आणि सांगतायत आता तू कशाही रीतीने फक्त षटक परिपूर्ण कर. विजय आपण सुनिश्चित केलेला आहे. कुठेही चेंडू फुलटोच्या स्वरूपामध्ये डिलिव्हर कर, काहीच हरकत नाहीये. सेलिब्रेशन मोड ऑन देखील झाला आहे. 365 दिवस प्रतीक्षा केली होती, 52 आठवडे प्रतीक्षा केली होती, 8760 तास ज्या स्पर्धेची प्रतीक्षा केली होती अशी बहाडोली प्रीमियर लीग ज्या स्पर्धेअंतर्गत आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थाने सुरेख आणि सुंदर प्रदर्शन, काय गोलंदाजी केली कणाद रायडर्स या संघाने. सुरेख, सुंदर आणि अद्वितीय गोलंदाजी केलेली आहे. निखिल मोरेश्वर पाटीलने जी सुरुवात केली तितकीच चांगली साथ त्याला मिळाली ती संजित रामचंद्र पाटीलची. आणि विशेष करून एकही षटकार कणाद रायडर्सने खेचू दिलेला नाहीये या संपूर्ण इनिंगमध्ये. जबरदस्त अद्वितीय अशी कामगिरी राहिली आहे. आणि या गार्गेज गजानन पाटील यांचं देखील तुम्ही सेलिब्रेशन पाहू शकतायत. आता मात्र आनंदाला उधाण आलंय. किती चेंडू शिल्लक असतील तर केवळ आणि केवळ 2 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय. 29 धावांचं टार्गेट समोर. सक्सेसफुल लीग फॉर्मॅटमधील स्पर्धा बहाडोली प्रीमियर लीग जी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. बॉलर तयार. इथून आणखीन एक सुरेख चेंडूची पिचिंग आपण पाहिलंय. 1 चेंडू उर्वरित. बहाडोली प्रीमियर लीग 2025 सीझन 7 निलेश कुडू प्रेझेंट. कणाद रायडर्सचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. साहिल ऑन स्ट्राईक आणि इथून मात्र खेळ खल्लास. कणाद रायडर्स चॅम्पियन BPL सीझन 7. कॉंग्रॅच्युलेशन. अंक शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.